नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शिक्षकांच्या सतर्कतेने विद्यार्थ्यांचे मोठे मॅटर टळले। सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला भरली विद्यार्थ्यांची शाळा। पालकमंत्री विखे पाटील यांना पडला अकोल्याचा विसर। जिल्ह्यातील समस्या वाढल्या, प्रशासन सुस्त, रेती माफिया मस्त। चोऱ्या आणि दरोड्याचे आरोपी राहिले मोकाट। खदान पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारीच आपसात भिडले। शहरात आणि जिल्ह्यात शेकडो शाळाबाह्य मुले। शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कागदोपत्री होण्याची भीती। पर्यटनासाठी जाताना काळजी घ्या, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले प्रतिबंधात्मक आदेश। महापालिकेच्या समोर असलेल्या शाळेतून 4 ते 5 लहान मुलांचे अपहरण, पळवून नेण्याचा प्रयत्न आज शिक्षकांच्या सतर्कतेने टळला। शिक्षक व पालकांनी एका महिलेस सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे। आज सायंकाळी महापालिकेच्या शाळेतील काही मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला। गांधी चौकातील महापालिका शाळा क्रमांक 4 मधून विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्थानिक गांधी चौक संकुलात असलेल्या महापालिकेच्या शाळेत अज्ञात महिलेने मुलांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे। मात्र शाळेतील शिक्षकांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांचे अपहरण होण्यापासून बचावले। सध्या पोलीस संबंधित महिलेची चौकशी करीत आहेत। शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काला चबुतराजवळ महिलेला पकडण्यात आले। 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। तक्रारीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी सिटी कोतवाली गाठले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्याचा विसर पडल्याचा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे। सत्तारूढ आणि विरोधक सुस्त पडल्याने जनता मात्र त्रस्त झाल्याचे दिसत आहे। जिल्हा विकास निधी योजनेचा खर्च होताना दिसत नाही। त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाही। जिल्ह्यातील इतरही विकास कामे प्रलंबित आहेत। विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले। विविध पोलीस स्टेशनमध्ये चोऱ्या, दरोडे वाढले आहेत। एकूणच जिल्ह्यातील रेट क्राईम वाढला असून त्याकडे दुर्लक्ष आहे। शहर वाहतूक शाखा असो की RTO यांच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत। शहरातील वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत। शहीद जवान प्रवीण जंजाड यांच्या घरी सांत्वनासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळेल काय, असा प्रश्न जनता आता विचारत आहे। जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहीद जवान प्रवीण जंजाड यांच्या अंत्यविधीत जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला आहे। त्यामुळे महायुती सरकार नाहक बदनाम होत असून अमरावतीच्या खासदारांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना झापले। त्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशी अंती दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही विधान परिषदेत स्पष्ट केले। हा सर्व प्रकार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती नाही की त्यांनी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे। खदान पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी 2 पोलीस कर्मचारी आपसात भिडल्याचे वृत्त आहे। या दोघांची पोलीस अधीक्षकांकडे पेशी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नेमका कुठल्या कारणाने वाद झाला हे मात्र गुपित आहे। खदान पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये लोटालोटी झाल्याची माहिती आहे। यामागे नेमके कारण काय हे समजले नाही। तर खदान पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला मारहाण करण्यासाठी माणसे पाठवल्याची तक्रार वरिष्ठांना दिली आहे। तर या पोलीस कर्मचाऱ्याचा अवैध सावकारीचा व्यवसाय असल्याची माहिती या तक्रारीत नमूद आहे। त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल। त्याचबरोबर खदान पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे प्रमाणही वाढले आहे। दरोडा चोरीच्या घटनांचा तपास होताना दिसत नाही। येथील DB बरखास्त केल्यानंतर देखील या पोलीस स्टेशनमध्ये सुधारणा होताना दिसत नसल्याचे चित्र आहे। पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे पोलीस दलात वचक नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान पोलीस कर्मचारी आपसात भिडत असतील तर कसे होणार, असा प्रश्न जनतेला पडला आहे।
शहरात आणि जिल्ह्यात शेकडो शाळाबाह्य मुले रस्त्यावर फिरताना दिसतात, पण शिक्षण हक्क कायद्यानुसार या शाळाबाह्य मुलांचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभाग काहीच करत नसल्याचे चित्र महापालिका व जिल्ह्यात दिसून येत आहे. शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 5 ते 20 जुलै या कालावधीत 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. पण याचे सर्वेक्षण अतिशय धीम्या गतीने होत असून काही ठिकाणी सर्वेक्षण होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात व महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांचे गुणवत्तापूर्वक शिक्षण सुरू ठेवणे तसेच बालकांची गळती शून्यावर आणणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. बालकांना शाळाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी व्यापक स्वरूपात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत शिक्षण संचालकांनी सुचविले आहे, पण याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. 3 ते 18 या वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य असतात. शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कागदोपत्री राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अकोट तालुक्यातील पडसोद येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता असणाऱ्या रस्त्यावर चिखल असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असून यामुळे पालक आक्रमक झाले होते. ज्या रस्त्याने विद्यार्थी शाळेत जातात त्या रस्त्यावर पाणी व चिखल साचते. शाळेत जाण्याकरिता पर्यायी रस्ता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना पाणी व चिखलाचा सामना करून शाळेत जावे लागते. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. गावातील विद्यार्थी पालकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर एकत्र होऊन रस्त्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था विविध गावांमध्ये सारखीच असून गावामध्ये पाणी व चिखलाचे साम्राज्य राहत असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्ग चकाचक होत असताना गावातील अंतर्गत रस्ते मात्र आजही विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. आशिष लहान लहान लेकरं येतात शाळेची. काय तुमचं हे उत्तर आहे काय की बुवा सरपंच येईन तुमचं या एका रस्त्यात जर भागत असेल, तुम्हाला नाही थांबराव, तुम्हाला असं बोलू नका नाही. या एका रस्त्यात भागत असेल, मी तुम्हाला देतो टाकून मिळून. दोन्ही रस्ते करायला लागतील ना भाऊ. एका याच मतलब आहे ना शाळेत, तुम्हाला मी देतो एकच रस्त्याचे मतलब आहे द्यायला करू शाळेत यायची मतलब द्या मला रस्ता उभा करून. त्याच्यावर आज चाल तू चाल कुठले चाल आपण दोघं घेऊ. एक डब्बर बसते, 2 डब्बर बसतात, गिट्टी आणून कधी गिट्टी टाकून गिट्टीनं रोडून जातो. अरे मुरुम टाकून आता रोड होईल कसा दुसरा मुरुम टाकून दिल्यावर विषय दुसरा कसा होईल हे सांग फक्त. 4 महिने आपटले मागच्या वर्षी मी नाही ग्रामपंचायत कायसाठी आहे. मी मग तुला काय ग्रामपंचायत मी ग्रामपंचायत मध्ये आहो काय. मग माझ संघात आला चिन्ह का तू. मी नाही ग्रामपंचायत काम चालू येतो. ग्रामपंचायत नाहीये. हा जती रोड नाही तती रोड, जती नाल्या नाही तती नाल्या. आणि आमच्या पुढे काय हे शाळेचं हे नाही दिसत काय. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण. नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी. निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एखादा रस्ता बंद करताना, त्यावर कुठलेही काम करताना त्याची पूर्वसूचना देण्याची गरज असते, पण अकोला महापालिका आणि त्यांचे ठेकेदार यांनी मनमानी करत आज सकाळी अग्रसेन चौक ते टॉवर चौकचा रस्ता बंद केला होता. अशा प्रकारे कुठलाही रस्ता बंद करणे नियमबाह्य आहे. पाईपलाईन दुरुस्तीसाठी अग्रसेन चौक ते टॉवर चौकाचा हा रस्ता सकाळी बंद करण्यात आला.
याविषयीची कुठलीही पूर्वसूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आली नाही. रेल्वे स्टेशन, कोर्ट या मार्गाने टॉवर चौकात जाणाऱ्यांची शेकडोंची संख्या आहे. असे असताना या रस्त्यावरील वाहतूक बंद पाडण्यात आली. याविषयीची पूर्वसूचना नागरिकांना देण्याची गरज होती, पण महापालिकेची मनमानी आणि ठेकेदाराची काम करण्याची घाई यामुळे अशा प्रकारची कुठलीही पूर्वसूचना दिल्या गेली नाही. अग्रसेन चौक ते टावर चौक हा उड्डाणपुलाखालील रस्त्यावर आज सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले गेले. रस्ता पूर्णतः खोदल्याने तो सकाळी बंद करण्यात आला होता. अकोट तालुक्यात पोपटखेड 97 खेडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाईपलाईनची कामे रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले अर्धवट खोदकाम करून बेवारसपणे पडले आहे. सावरा शेत शिवारातील 5 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मार्च महिन्यापासून शेताच्या बांधावर रोडच्या बाजूला भली मोठी 5 ते 6 फुटाची नाली खोदकाम करून नादुरुस्त अवस्थेत पडलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे पशुधन, बैलजोडी किंवा अन्य शेतकरी या नालीमध्ये पडून दुर्घटना नाकारता येत नाही. यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात शेत पडीत पडलेले आहे आणि शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. करोडोंच्या कामाचे कंत्राट नागपूर येथील मल्टी अर्बन इन्फ्रा सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असून या कंपनीच्या मुजोरपणाचा अतिरेक व वाईट अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून पीडित शेतकरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऑफिसला हेलपाटे घालत आहेत, परंतु या शेतकऱ्यांचा आर्तटाहो अधिकाऱ्यांना ऐकू आला नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. माझ्या शेतातून 5 महिने झाले हा रस्ता खणलेला आहे, तरी याच्यावर अजूनही काही प्रक्रिया झालेली नाही आहे. माझं एवढं नुकसान झालं आहे. त्यांना 10 वेळ फोन लावला, एक वेळी त्याने रिसिव्ह नाही केला आणि रिसिव्ह केल्यानंतर आज येते, उद्या येते, उद्या येते, परवा येते. हे आमचे 12 एकराचं शेत पूर्ण तसं पडीत आहे अजून. ते नाली तशीच त्याला म्हणून आम्ही थकलो भुजवायसाठी, पण त्यांनी काही आमचे शब्द ऐकले नाही. आता मारे जोर मारून राहिले. पावसाळ्याचे दिवस आले, आम्हाला पेरणी करता आली नाही. सर्व नुकसान झालं. काही खत नाही टाकता आलो, वावरामध्ये ट्रॅक्टर नाही नेता आला नाही, याला जोडी नेता नाही आली. जेवढं बाकीचं त्यांनी भुजलं तेवढंच ठेवलं. तेवढ्यासाठीच बा आमचं नुकसान झालेलं. आम्ही काय करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. या योजनेची मोठी अपडेट मिळाली असून या योजनेतील लाभार्थी महिलांना लवकरच पैसे मिळण्याची माहिती प्राप्त झाली आहे. सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयाचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. ही योजना 1 जुलैपासून लागू झाली. तिचा GR ही जारी झाला. या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील 350 कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. 16 जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 14 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. त्यानंतर दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज. RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर. विदर्भ, महाराष्ट्रच नाही, जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक. RRC न्यूज, निपक्ष, निर्भीड चॅनल. सेवा आमची, करमणूक तुमची.
तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागाने केवळ सोपस्कार म्हणून अकोला पंढरपूर गाडी एक दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण परतीच्या प्रवासात वारकऱ्यांच्या सोयीची ही गाडी नसल्याची ओरड सुरू झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. दक्षिण मध्य रेल्वेकडून अकोला पूर्णा मार्गे पंढरपूरकरिता आषाढी एकादशी विशेष रेल्वे 16 जुलै रोजी चालविण्यात येणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी 17 जुलैला निघणार असून ती सोयीची नाही. त्यामुळे परतीच्या गाडीचा फायदा अकोल्यातील भाविकांना होण्याची शक्यता नाही. गाडी क्रमांक 07505 अकोला पंढरपूर अकोला विशेष गाडी धावणार आहे. ही विशेष गाडी सकाळी मंगळवारी 16 जुलैला 11 वाजता निघेल. ती पंढरपूरला सकाळी बुधवारी 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पोहोचेल. वाशिम, हिंगोली, पूर्णा, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड मार्गे सोलापूर, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल. या विशेष गाड्यांमध्ये 01 वातानुकूलित, 04 स्लीपर क्लास आणि 17 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत. पण गाडी क्रमांक 07506 पंढरपूर अकोला ही लगेच बुधवारी 17 जुलै रोजी रात्री 9:40 कुर्डुवाडी येथून निघेल. आषाढी एकादशीच्या दिवशी 11 तासात दर्शन होणे शक्य नसताना गाड्याचे नियोजन चुकल्याची माहिती भाविकांनी दिली आहे. पावसाळ्यात नदी, तलाव, धबधबे, गड किल्ले, जंगल आदी पर्यटन स्थळी आपत्तीची घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. लोणावळा येथील भुशी धरणावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनांबाबत विविध विभागांसाठी परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. वन विभाग, पुरातत्व विभाग, पाटबंधारे व संबंधित यंत्रणांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी, सुरक्षिततेसाठी आवश्यक तिथे नियंत्रण रेषा आखावी व प्रतिबंधात्मक क्षेत्र असल्याचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. संभाव्य आपत्तीप्रवण स्थळे आढळल्यास व तिथे उपाययोजना करणे शक्य नसेल अशी ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करावीत, तशी अधिसूचना SDOंनी जारी करावी. वारी हनुमान वान प्रकल्प, पोपटखेड प्रकल्प, काटेपूर्णा व मोरणा प्रकल्प, काटेपूर्णा व मेळघाट अभयारण्य अशा ठिकाणी पर्यटकांसाठी काय करावे व काय करू नये याबाबत सूचना फलक लावावेत. पर्यटन स्थळी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करावी. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शिक्षकांच्या सतर्कतेने विद्यार्थ्यांचे मोठे मॅटर टळले. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला भरली विद्यार्थ्यांची शाळा. पालकमंत्री विखे पाटील यांना पडला अकोल्याचा विसर. जिल्ह्यातील समस्या वाढल्या, प्रशासन सुस्त, रेती माफिया मस्त. चोऱ्या आणि दरोड्याचे आरोपी राहिले मोकाट. खदान पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारीच आपसात भिडले. शहरात आणि जिल्ह्यात शेकडो शाळाबाह्य मुले. शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कागदोपत्री होण्याची भीती. पर्यटनासाठी जाताना काळजी घ्या, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले प्रतिबंधात्मक आदेश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.